श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आषाढी एकादशी म्हणजे मोठी एकादशी. महाराष्ट्रात लाखो भाविक कित्येक दिवस पायी चालत त्या विठुरायाच्या दर्शनाला जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे हे भाविक पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन मिळेपर्यंत या दिवशी अतिशय भक्तिभावाने उपवास करतात. प्रत्येकाला वारीला जायला जमतेच असं नाही, पण विठ्ठलावर असलेली भक्ती आणि मोठी एकादशी म्हणून आपण हा आषाढी एकादशीचा उपवास आवर्जून करतो. मग आपण हा आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा, तसेच कधी सोडावा, आषाढी एकादशीचा उपवास सोडताना आपण कोणती भाजी खावी, तसेच या दिवशी केस धुवावे का, याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे. काही लोक निर्जळ तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात. एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे. आपण या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठावे. तसेच या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करावी. आपण दिवसभर उपवास करावा. काही ठिकाणी तर निर्जळ देखील उपवास केला जातो. आपण उपवासाचे पदार्थ देखील या उपवासाच्या दिवशी खाऊ शकतात. फक्त या दिवशी काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे की घरामध्ये असे पण काही व्यक्ती असतात की ते उपवास करत नाही. मग वृद्ध व्यक्ती असो किंवा लहान बालके असो, तसेच ज्या गर्भवती महिला असतील ते देखील उपवास करत नाही. तर अशा महिलांनी या दिवशी तामसिक अन्न ग्रहण करायचे नाही. मग त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश नसावा. तसेच मांसाहार देखील वर्ज्य करायचा आहे. घेवड्याची भाजी देखील आपण या दिवशी खायची नाही. अशा काही भाज्या आहेत त्या भाज्यांचे सेवन आपण करायचे नाही. मग जमिनीखाली ज्या काही भाज्या येतात, मग कांदा लसूण याचे देखील सेवन करायचे नाही. तसेच या दिवशी वांग्याची देखील भाजी आपण ग्रहण करायची नाही. उपवासाच्या दिवशी आपण सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे. अगदी तुम्हाला उपवास नसला तरी पण सात्विक अन्न ग्रहण करावे. तसेच भाताचे सेवन देखील आपण अगोदरच्या दिवशी देखील करू नये आणि आषाढी एकादशीच्या दिवशी देखील करू नये. आपण तसे पाहिले तर 3 दिवस सात्विक अन्नच ग्रहण करावे. कारण आषाढी एकादशीचा दुसरा दिवस म्हणजे त्या दिवशी देखील वामन पूजा असते. त्या दिवशी देखील आपण सात्विक अन्नच ग्रहण करावे. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला जमेल तेवढी विष्णू सेवा ही जरूर करावी. भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जमेल तितक्या वेळा आपण या दिवशी जप करावा. तसेच या दिवशी केस धुवावे का, कारण की भरपूर महिलांना मासिक धर्म असतो. तर अगदी मासिक धर्माचा तुमचा 5वा दिवस असेल तर तुम्ही केस धुवू शकता आणि केस धुवून पूजा केली तरी पण चालेल. पण ज्या महिलांना मासिक धर्म आहे, पहिला दिवस असेल किंवा दुसरा दिवस असेल तर आपण केस धुवायचे नाही. तुम्ही उपवास करू शकता, पण आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची नाही. तुम्ही अगदी भगवान विष्णूंचं नामस्मरण करू शकता. अगदी तुम्ही मोबाईलवरती भगवान विष्णूंच्या मंत्राचे श्रवण केले तरी पण चालेल. फक्त आपल्याला पूजा पाठ करायचा नाही. आता तसं पाहिलं तर जर तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट योग्य आहे, म्हणजे पूजा पाठ करणे योग्य आहे, तर तुम्ही करू शकता. पण अगोदरच्या चालीरीतीनुसार आपण जेव्हा मासिक धर्म असतो तेव्हा पूजा पाठ करत नाही. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही या एकादशीच्या दिवशी करू शकता. अगदी 5वा दिवस असेल तर तुम्ही केस धुवून पूजा केली तरी पण चालेल. या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण कुणासोबतही खोटं बोलायचं नाही किंवा भांडण तंटे वादविवाद देखील घालायचे नाही. तसेच एखादी व्यक्ती दुष्कृत्य करणारी असते किंवा नेहमी इतरांबद्दल वाईट बोलत असते, तिच्या मनात वाईट विचार असतात, पण ती व्यक्ती आपल्याबद्दल चांगले विचार करते, तर अशा व्यक्तीच्या इथे आपण चुकूनही या दिवशी जाऊ नये. अगदी त्या व्यक्तीच्या इथे आपण अन्न देखील ग्रहण करायचे नाही किंवा त्या व्यक्तीच्या संगतीत आपण या दिवशी चुकूनही राहू नये. आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो. त्यामुळे आपण किती पुण्य केलं किंवा उपवास व्रत केला तरी पण आपल्याला त्या व्रताचे पुण्य फळ मिळत नाही. त्यामुळे या दिवशी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. अशा लोकांच्या संगतीत तुम्ही चुकूनही राहायचे नाही. तसेच आपण देखील घरामध्ये भांडण तंटे वादविवाद हे होऊन द्यायचे नाही. उलट घरामध्ये आपण या दिवशी भगवान विष्णूंची जमेल तेवढी पूजा सेवा करायची आहे. या दिवशी मंत्र जप करणे याला खूप महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही जेवढी भगवान विष्णूंची पूजा कराल ना, तेवढे तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल. मग तुम्ही भगवान विष्णूंचं विष्णू सहस्रनाम पठण करू शकता. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप देखील करू शकता.
आता आषाढी एकादशीचा दिवस म्हणजे आपण सकाळी देखील उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी देखील उपवास करायचा आहे। मग तुम्ही यामध्ये उपवासाचे पदार्थ हे खाऊ शकता। फक्त आपण या दिवशी तांदळाचे जे काही पदार्थ आहे ते सेवन करायचे नाही किंवा बाहेरचे जे काही पेय आहे ते देखील तुम्ही सेवन करायचे नाही, कारण की त्यामध्ये देखील भरपूर गोष्टी समाविष्ट असतात। त्यामुळे शक्यतो तरी उपवासाच्या दिवशी आपण आपल्या घरामध्येच उपवासाचे पदार्थ बनवावे। बाहेर कोणतेही पदार्थ आपण घेऊन येऊ नये, तसेच पेय देखील ग्रहण करायचे नाही। तसेच आपण फळे बाहेरून आणू शकता। तर आता आपल्याला हा उपवास कधी सोडायचा आहे? आषाढी एकादशीचा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सोडायचा आहे। याला बारस देखील म्हणतात। द्वादशीला वारकरी संप्रदायात खूप मोठं महत्त्व असतं। याच दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शी येथील भगवंत मंदिरात शेकडो वर्षांपासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होत असतो। एकादशीचा उपवास केल्यानंतर वारकरी द्वादशीच्या पारण्याला म्हणजेच उपवास सोडायला बार्शी येथील भगवंताच्या दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात। तर आपण हा एकादशीचा उपवास कधी सोडायचा आहे? एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी तुम्ही पहाटे 5 वाजून ते सकाळी 8 वाजेपर्यंत उपवास सोडण्यासाठी शुभ मुहूर्त आहे। पण जर तुम्हाला या काळामध्ये उपवास सोडणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या वेळेमध्ये उपवास हा सोडू शकता। फक्त उपवास सोडताना आपल्याला ही एक भाजी खाणे गरजेचे आहे। पहिल्या काळापासून जेव्हा आषाढी एकादश असायची त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ही भाजी खायचो, म्हणजेच आपले आजी आजोबा ही भाजी खायचे। पण आपण या गोष्टी आता विसरत चाललो आहोत। तुम्ही जर बाजारामध्ये गेला तर तुम्हाला सहजपणे ही भाजी मिळून जाईल। तर आपल्याला वाखुट्याची भाजी ही उपवास सोडण्यासाठी करायची आहे। आता वाखुट्याची भाजी कशी बनवावी यावरती तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओ देखील मिळून जाईल। मग तुम्ही तिथून रेसिपी बघून वाखुट्याची भाजी बनवू शकता। काही ठिकाणी याला वाघाट्याची भाजी किंवा वाघुट्याची भाजी असेही म्हणतात। याला रानभाजी म्हणतात। तुमच्याकडे ही सहज मिळून जाईल। आषाढी एकादशीच्या दिवशी ही भाजी विकण्यासाठी असते। मग तुम्ही देखील ही भाजी खरेदी करू शकता आणि आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी ही भाजी बनवली तर अतिउत्तम असते आणि आपल्याला व्रताचे फळ मिळते। तसेच आपण उपवास सोडताना जर तुम्हाला ही भाजी घेणे शक्य नसेल किंवा जर ही भाजी बाजारात मिळाली नाही तर तुम्ही उपवास सोडताना सात्विक अन्नच ग्रहण करायचे आहे। मग अगदी तुम्ही खीरपुरी बनवू शकता किंवा पुरणपोळी बनवली तरी पण चालेल। फक्त उपवास सोडताना आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करायचे आहे। तसेच या आषाढी एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला दान करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही मंदिरामध्ये दान करा। अगदी तुम्ही केळी दान केली तरी पण चालेल किंवा उपवासाचे पदार्थ देखील तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता। मग थोड्या वेळ ते तुम्ही भगवान विष्णू समोर ठेवायचे आहे। अगदी अर्धा तास किंवा पाऊण तासासाठी ठेवले तरी पण चालेल किंवा 15 मिनिटांसाठी देखील ठेवू शकता। थोड्या वेळ ठेवल्यानंतर आपण हे जे काही उपवासाचे पदार्थ असेल किंवा केळी असेल ती गोरगरिबांना किंवा मंदिरात येणाऱ्या व्यक्तींना दान करायची आहे। आपण जर आषाढी एकादशीच्या दिवशी दान केले तर आपल्या घरामध्ये देखील कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही। तसेच भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव असतो। माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्याला प्राप्त होत असते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।